चटपटीत काहीतरी खावं वाटतंय ना, मग चला घरातल्याच वस्तूंमध्ये चटपटीत आणि चवदार असं काहीतरी बनवूया. एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि काही सुके मसाले घ्यायचेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं, ओवा हातावरती चोळून घालायचा, मोहन म्हणून अर्धी वाटी तेल टाकायचं, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट पण घालायची, त्यामुळे या पदार्थाला चांगली चव येणार आहे. छान मिक्स करून घ्यायचे मसाले आणि पीठ व्यवस्थित आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळायचा. आता छोटे छोटे गोळे घेऊन जशी आपण चपाती लाटतो ना, तशा इथं चपात्या लाटून घ्यायच्या. लाटून सगळ्या झाल्या का एकावरती एक अशा 4 लावून घ्यायच्या. चाकूने मधून 4 भाग करायचे, एक भाग उचलून वेगवेगळे लेयर्स करायचे. गॅसवरती कढईमध्ये तेल तापले की त्यामध्ये ही पापडी कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची कमी गॅसवरती. ही पापडी एवढी टेस्टी लागते खायला ना, शिवाय तुम्ही महिनाभर स्टोअर करून पण ठेवू शकता, प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला दिलं तरी चालेल. बाहेरचं कधी खायला मागितलं मुलांनी का हेच खायला द्यायचं.